हिला असं फिरून फिरून खाणं। हम क्या करते थे कि इधर खाते थे पर खाने दादा जब आपका उम्र चलने दोने का होता तो आप तो खा देंगे होंगे। घालणं सुरू आहे बघा। थुकते का कारण तिला आता डोस दिलाय गाईस, दोन डोस। 1.5 वर्षाचा डोस कंप्लीट झाला, आता डायरेक्ट 5 वर्षाला डोस घेतला जाईल। काल तिला एक हातात आणि एक पायामध्ये डोस दिलाय, तर तिच्यासाठी तिला कालपासून रंजवायचा आणि खेळवण्याचा प्रयत्न चालू आहे। तर आज जरा ती खेळते, नाही तर कालपासून पाय असा धरून बसली होती आधार। खूप जास्त त्रास होतो डोस दिल्यावर मुलांना, तुम्हाला माहिती असेल। तर चालू तिला आज काहीतरी खेळणे घेऊन येतो आणि थोडंफार सामान घेऊयात, प्रज्ञाला पाहिजे। आणि एक भाऊ माझा एक गाडी घेणार आहे। माझे 3 भाऊ आहेत, चुलत भाऊ, ते 3 जण गाडी घेणार आहेत। सो त्यातला एक आज घेणार आहे, बाकीच्या 2 नंतर घेणार आहेत। सो जाऊयात आज, त्याने सोबत त्याला घेऊन जायचं मला, म्हणजे मला त्याने बोलवलं ये असं। सो भेटूयात आता थोड्या वेळाने, रेडी होऊन जाऊयात मंठाला, हिरोच्या शोरूमला। A few moments later. इकडे आता आपण हिरोच्या शोरूम मध्ये आलेलो आहोत। गाड्या, ती गाडी सिलेक्ट केली ब्लॅक कलरची मस्त पैकी। गाईस गाडी आली जस्ट, 2 गाड्या आहेत, हे एक घेतोय गाडी आणि आपला भाऊ एक घेतोय शैलेश, 2 जण गाडी घेत आहेत सोबत। डॉक्युमेंट्सचे प्रोसेसिंगला वेळ लागत आहे गाईस, आणि प्रज्ञाने मला सामग्री सांगितलेत, गुलाबजामुन बनवणार आहे ती आज, मे बी बघू। रेसिपीजचे व्लॉग्स पण सुरू केलेत आपण, क्रिस्पी चिकन रोल बनवलं, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, जाऊन बघा नक्की। रेसिपी कशी वाटली सांगा। A few moments later. बिलिंग, गाडी एक घेतली, एक बाकी आहे, एकची डिलिव्हरी थोड्या वेळानं होणार आहे। आणि आता हे सामान घरी नेऊन देऊन परत वापस यायचं, ती गाडी घ्यायला दुसरी, एक गाडी गेली घरी, भेटूयात थोड्या वेळाने। ट्रॅफिक जाम केलं होतं या मेंढरांनी जस्ट गाईस, आता मच्छी घेते मी घरी घेऊन जायला। माय आणि बाबाचा कापूस घरी आणून परत मग यायचं मंठाला, याच्या बाईची गाडी घ्यायला, एक गाडी घ्यायची राहिली। ओके चलो, आता परत भेटूया थोड्या वेळाने। मित्रांनो इकडे पोहोचलो आहे मी घरी, जस्ट सामान वगैरे बघा, दोघे मायले की बघतायत। आणि आता मला जायचं शेतामध्ये, तर जाऊया शेतात आणि परत जायचंय मंठाला। एक गाडी रिसीव झाली, एक बाकी। माझे चुलत भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ आहेत घरचेच, सो त्यासाठी मला जावंच लागेल। भाऊ पैसे मोजायला लागलाय मस्त। आता आलोय तिकडे शेतात जाऊन। एका दिवसात गाईस 2 डिलिव्हरी झाल्या गाड्यांची, ही दुसरी डिलिव्हरी झाली। मी चेंज करून आलो, शर्ट खूप खराब झालं। सेटअप झालेलं आहे, आता गाडीचा फेस रिव्ह्यू होणार आहे गाईस। स्प्लेंडर आपल्या भावाची, आता जाऊ घरी। इकडं हार खरेदी करणं चालू आहे, गाडी घरी घेऊन चाललो आहेत आता आम्ही। माझी गाडी पण आहे, ते याला द्यायची, चालवलं आहे पोराला। तर घरी गेलं पूजा करायची मस्तपैकी। अजून आपल्या घरामध्ये 2 मेंबर ॲड झाले, स्प्लेंडरचे सेम गाडी घेऊन आता आम्ही चाललो आहेत घरी। इकडे माझी गाडी घ्यावंच लागते, चला जाऊ। A few moments later. बोललं पाहिजे ते, पाणी घेऊन ये कुठून तरी। वा 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 वा।
सात वाजले. पूजा करता करता लाईट गेली आहे. आपला चार्जिंग वाला लाईट आहे आणि पूजा झालेली आहे. आता विषय संपला. आता मच्छी आणली मी. मच्छी आज मच्छी घरी रेसिपी आहे. घरी मच्छी करी आहे आज आपल्या घरी. आणि लाडूचं पाय जे आहे ते खूप जास्त सुजलंय, गाठ टाईप झालाय. आणि लाडूला आणि प्रज्ञाला दोघांना पण ताप आली आहे. काय देते मला? खाल्लेलं काय? खाल्लेली कचोरी तुझी तोंडातली. काय करू? खाऊ? देत नाही. आली पूजा बिजा करून बसली, लगेच चेंज केलं, लगे आली टी शर्ट वर परत. का घातलं टी शर्ट? बाळा बाहेर अंदर आहे. बाळा बाहेर अंदर आहे. बाळा काय बोलते? काय बोलते काय माहिती. कोड लँग्वेज तिलाच माहिती. गाईस प्रज्ञा एवढी आजारी असून पण बिचारी ती आपल्यासाठी मच्छी करी बनवत आहे. खूपच दुःखाची गोष्ट आहे. ती जास्त आजारी तरी पण. गब्बर इज बॅक पिक्चर लावलाय. प्रज्ञाचा इच्छा झाली अचानक बघायची. आणि गब्बर इज बॅक खूप चांगला पिक्चर आहे. असं रिअल लाईफ मध्ये पण कोणतरी गब्बर यायला पाहिजे, पण पिक्चर मध्येच होऊ शकतं असं. ही कुठली मच्छी आहे मला हिचं नाव माहित नाही, पण प्रज्ञाच्या हाताने बनणार तर खूप टेस्टी बनणार आहे. नो कारण प्रज्ञा खूप छान मच्छी घरी बनवते. काही रेसिपी तुम्हाला भेटणार. आज गाडी घ्यायला, आज प्रज्ञाची तब्येत खराब आहे आणि गाडी पण घ्यायला गेलेलो मी. दिवसभर आमचा त्याच्यातच गेला. त्यामुळे रेसिपी ब्लॉग नेक्स्ट टाइम नक्की मच्छी करीचं जर हवा आहे तर कमेंट करून सांगा. मग स्पेशल रेसिपी भेटेल. बता देती हूँ। क्या रेसिपी? हाँ। क्या बताएगी? थोड़ा शॉर्टकट में बता दे. और अगर प्रॉपर ब्लॉग चे म्हणजे तुम्हाला प्रॉपर ब्लॉग पाहिजे असेल गाईस तर मग कमेंट करा त्यासाठी. ठीक आहे. तर गाईस हे नारियल आहे. नाच बंद घेणं. नारियल घेतलाय आणि तीळ, सर्दी म्हणूनच मच्छी आणली मी. टमाटर, कांदा भाजून घेतलाय आणि मिरची घेतली आहे. अद्रक और लसूण. अद्रक. बाबाला सर्दी झालेला. आता मच्छी खाऊन थोडस बरं वाटणार आज. आणि ते लाडूला पण सर्दी आणि तिच्या पायाला असं सुजलंय. तिच्या इंजेक्शन दिलं, त्या तिकडे पोलिओ दिलं तरी पण बिचारी खेळते. हे सगळं भाजून घेतलंय. मग आता ते काढायचंय मिक्सर मध्ये. आणि प्रॉपर रेसिपी जर हवे असेल तर कमेंट करा. काजू भी डाल सकते, इसमें बादाम भी डाल सकते. गाईज हिची जी टेक्निक आहे ना, ही तिच्या मम्मीची टेक्निक आहे. मीन्स तिच्या अम्मीची टेक्निक आहे, जी तिच्या अम्मीकडून शिकली आहे ती. आणि तिची अम्मी एवढी भारी कुक आहे ना, तुम्हाला काय सांगू गाईज. कारण मी हिच्या प्रज्ञाच्या हाताचं जेवण करतो तर मला असं वाटतं की ती अम्मीच्या असंच बनवत असणार. त्यासाठी हे बघा एकदम पहिले हे फ्राय करून घेते प्रॉपर, आणि फ्राय करून मग त्याची भाजी बनवते. खूप छान लागते. वैस बास नाही फ्राय केल्यावरती. तुम्हाला फुल प्रॉपर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. ओके. ओके. कधी पण असं मच्छीला फ्राय करून घ्यायचं, मग रस्त्यामध्ये टाकायचं. एक पीस फ्राय करते. अच्छे से ज़्यादा बड़ा नहीं ना. A few moments later. अशा प्रकारे गाईस मच्छीची भाजी बनलेली आहे. आता खाऊयात, जेवण करूयात. चालतंय चला. लाडू बाळ झोपलंय. ते तिला डोस दिलेत तर जरा जास्तच खेळणं वगैरे बंद झालं. तिचं खूप त्रासात आहे आणि ताप येते तिला. औषध गोळ्या वगैरे चालू आहेत. आणि प्रज्ञाची पण खूप तब्येत जरा खराब होत चालली. म्हणजे बरं वाटते परत खराब होते, बरं वाटते परत खराब होते. म्हणजे सीझन पण चेंज झाला आहे आता. सगळेजण काळजी घ्या आपली आपली. सर्दीपासून वाचा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. टेक केअर. स्वीट ड्रीम्स. गुड नाईट.